तो चलिए बच्चों, हम अगला पॉइंट देखेंगे, विजिट टू गोलकोंडा। शिवाजी महाराज started on his southern campaign. Abul Hasan Qutub Shah of Golconda had invited him to visit Golconda. He therefore decided to visit Golconda first and then proceed with his conquest of the south. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांनी गोलकोंड्याला भेट घेण्याचे ठरवले. कोणासोबत? तर व्यंकोजी राजांशी त्यांना भेट करायची होती. कर्नाटक. तर व्यंकोजी महाराज कुठे होते? कर्नाटकला. तर कर्नाटकला जाण्यासाठी शिवाजी महाराज निघाले. गोलकोंड्याचा अबुल हसन कुतुबशाह यांनी त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. कोण? अबुल हसन कुतुबशाह. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोलकोंडा हीच कुतुबशहाची राजधानी होती. बघा, गोलकोंड्याला कोणाला भेटायला गेले ते? कुतुबशहाला. कुतुबशहा कोण होता? तर गोलकोंड्याचा म्हणजे गोलकोंडा जे राज्य होते त्या राज्याचा तो जहागीर होता. Golconda was the capital of Qutub Shah's kingdom. He made great preparations to receive Shivaji. A special shamiana was put up where two would meet. As Shivaji entered the capital, people lined the street to have his darshan. तर बघा, कुतुबशहाच्या भेटीसाठी शिवाजी महाराज गोलकोंड्याला आले. गोलकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केलेली होती. कोणाच्या भेटीसाठी? तर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी खूप खास तंबू उभारले होते. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी जागोजागी रस्तोरस्ती लोक दोघं बाजूंनी उभे होते. Stories of his exploit were the talk of the whole country. People had heard of the death of Afzal Khan, of his hands, of the discomfiture of Shaista Khan, and of Shivaji's miraculous escape from Agra. Because of this, Shivaji Maharaj received a royal welcome. People showered flower petals on him from the house tops. तर बघा, शिवरायांचे दर्शन करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक गर्दी करून उभे होते. शिवरायांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चारी बाजूला पसरलेल्या होत्या. अफजल खानाचा वध आणि शाहिस्ता खानाची फजिती आणि आग्र्याहून झालेली त्यांची सुटका या रोमहर्षक प्रसंगाची हकीकत सर्व देशभर पसरली होती. त्यामुळे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरातून, प्रत्येक घरातून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते. आणि अशी स्वागताची तयारी पाहून शिवाजी महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. Acknowledging this wonderful reception, Shivaji entered Qutub Shah's darbar. Qutub Shah came down halfway to receive him. He seated Shivaji Maharaj alongside himself as an equal on a specially prepared throne. He left nothing undone as far as reception was concerned. तर बघा, कुतुबशहाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज आले. कुतुबशहा त्यांच्या समोर गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत आणि सत्कार स्वीकारल्यानंतर शिवरायांनी शिवाजी कर्नाटकच्या मोहिमेवर निघाले.
बघा चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला शिवाजी महाराजांनी गोळकोंड्याला एंट्री केलेली आहे आणि त्यांचे स्वागत कशा प्रकारे होत आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्क्वेस्ट ऑफ जिंजी, म्हणजे शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकली. टेकिंग लिव्ह ऑफ कुतुबशाह, शिवाजी proceed south and reach the east coast. To the south of Chennai is the fort of Jinji. It is a big fort, as big and strong as Raigad. Shivaji besieged and capture it. तर बघा कुतुबशहाची भेट घेऊन शिवाजी महाराज पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला होता. हा रायगडप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत होता. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकलेला होता. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर म्हणजे शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकलेला होता. A strong southern base was thus created for Swaraj. Then he besieged the Velar fort. The siege lasted for several months, but the fort could not be conquered. Shivaji had to train his guns on the fort from a neighboring hill before he could conquer it. His southern campaign brought under his rule several forts and a territory with an annual revenue of 20 lakhs. दक्षिणेस स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर वेलूरच्या किल्ल्याला शिवरायांनी वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला नाही. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. कोणी? शिवाजी महाराजांनी. पुढचा पॉइंट आहे मीटिंग विथ व्यंकोजी राजे. आता व्यंकोजी राजांसोबत त्यांनी भेट कशी घेतली? शिवाजी महाराज इन्व्हायटेड व्यंकोजी राजे, his step brother, to meet him. व्यंकोजी राजे reluctantly agreed. Shivaji received him with great honor and tried to win him over. He appealed to Venkoji Raje to help him in the work of Swaraj. For a few days, Venkoji Raje stayed with Shivaji Maharaj, but one night he returned to Tanjavur without even taking leave of Shivaji Maharaj. From Tanjavur, he actually attacked Shivaji's forces. Shivaji forces took heavy toll of the attacking troops and Venkoji Raje was defeated. बघा महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी आपले जे सावत्र भाऊ होते व्यंकोजी राजे त्यांना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजी राजे हे नाखुश होते तरीसुद्धा ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला, स्वागत केले. त्यांची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी त्यांना विनंती केली. काही दिवस व्यंकोजी राजे महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला. शिवाजी महाराज वॉज डीपली पेन ॲट व्यंकोजी राजे बिहेवियर. He wrote to him and tried to persuade him to change his ways. He conferred on him the territory south of Jinji and set aside a small part of Karnataka as a gift for Deepabai, Venkoji's wife. He said in his letter to Venkoji Raje
डू नॉट पुट युअर ट्रस्ट इन युअर एनिमीज, फॉलो द पाथ ऑफ वेलर. तर बघा, त्या दिवशी व्यंकोजी राजे तंजावर निघून गेले. कोणाला? शिवाजी महाराजला न सांगता निघून गेले आणि त्यांच्या शिवाजी महाराजांच्या फौजेवर सुद्धा त्यांनी हल्ला केला. महाराजांना याची बातमी मिळाली. व्यंकोजी राजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्र पाठवली. त्यांना जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश दिला. त्यांच्या पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील काही प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूचा भरोसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा असे लिहिले. आफ्टर द कॉन्क्लुजन ऑफ धिस सक्सेसफुल campaign of Karnataka, Shivaji returned to Raigad. While he was yet to overcome the strain of this campaign, he had to undertake a naval campaign against the Siddhi of Janjira. At this time, Maharaj was 50 years old. He had toiled continuously for nearly 35 years without any time to rest. बघा, कर्नाटकातील विजय मिळून महाराज रायगडावर परतले आणि या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजिराच्या सिद्धीविरुद्ध मोहीम काढावी लागली. यावेळी महाराजांचे वय 50 वर्षाचे होते. 30-35 वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांना आता कधीही विश्रांती मिळाली नाही. कोणाला? शिवाजी महाराजांना कधीही विश्रांती मिळत नव्हती. नेक्स्ट पॉइंट आहे, द पीपल्स प्रोटेक्टर इज नो मोर, म्हणजे रयतेचा वाली गेला. ऑन 3rd April 1618, शिवाजी महाराज died, plunging his people into a sea of sorrow. The protector of people passed away. तो देखिए, 3 अप्रैल 1680 को शिवाजी महाराज गुजर गए. म्हणजे सर्वांना दुःख सागरात लोटून शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. म्हणजेच काय? रयतेचा वाली गेला असे म्हटले जाते. In his lifetime, Maharaj achieved so many great things. He vanquished very powerful enemies and founded Hindavi Swaraj. There was none in the whole of India who could match his achievements. He was a great national figure. आपल्या हयातीत महाराजांनी खूप काही सारे घडामोडी केल्या. त्यांनी जबरदस्त शत्रूंना हरवून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अखिल भारतात महाराजांच्या कायाला तोड नव्हती. महाराज हे थोर पुरुष होते. असे हे आपले शिवाजी महाराज. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचे कार्य अथांग आहे. कितीही कार्य सांगितले, कितीही गाथा तुम्ही शिवाजी महाराजांच्या सांगितल्या तरी ते कमीच आहे. असे हे शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. अशा या शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, त्यानिमित्त तुम्हाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. अशा प्रकारे हा लेसन इथं तुमचा समाप्त होत आहे. सर्वांनी हा लेसन व्यवस्थित रीड करायचा आहे. थँक्यू.